हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। आता आपण इथं पाहतोय की आता काकांच्या घरी आलेली असते कृष्णा, जेणेकरून ती त्यांना सांगू शकेल की काका तुम्ही इकडनं जा म्हणून। पण इतक्यात तिथे काका तर तिला सापडत नसतात, पण दुष्यंत तिथे पोहोचतो। आता दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा काय करतेस तू इथं, कशाला आली आहेस? त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत काका। त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं तू त्याचा विचार कशाला करतेस? आम्ही सगळे आहोत ना कृष्णा, आम्ही बघू ना काय करायचं इथे, तू का आलीस इथे न सांगता न विचारता? तू घरी चल आणि आराम कर ना। तुला माहिती आहे का मला किती काळजी वाटत होती ती तुझी? तुला कळतं सिरियसनेस नावाची काही गोष्ट तुझ्यामध्ये आहे का नाही? हां, नशीब तर ट्रॅकर लावून ठेवलं मी तुझ्या फोनवर, त्यामुळे मला तुझं लोकेशन तरी समजलं आणि तुला शोधता आलं। त्यावर कृष्णा म्हणते, कायचं काय 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 ट्रॅक? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा ट्रॅकर म्हणजे ते सोड सगळं, ते सोड। तू फक्त एवढं लक्षात घे की तुला काय गरज होती बाहेर येण्याची एकटीला? मी सांगितलं होतं ना कृष्णा तुला की तू एकटीने कुठेही जायचं नाही आहेस म्हणून, मग तरीही का आलीस तू? हे बघ कृष्णा, एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा जर तू असं केलंस ना तर। त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार पण ते। त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आता गुपचूप चल घरी। आणि मग दुष्यंत कृष्णाला घरी घेऊन जातो। दुसऱ्या दिवशी आता बाळजाबाईंच्या दरबारात काकांना त्या हजर केलं जातं। त्याबरोबर आता त्यांना बघून सगळ्यांनाच वाईट वाटत असतं, तर काही लोक बोलत असतात की बापरे, हे असं करतील असं वाटलंच नव्हतं, ह्यांनी हे असं केलं बाबो। त्याबरोबर आता ते बिचारे हात जोडून बाळजाबाईंच्या समोर उभे असतात अपराध्याप्रमाणे। तर बाळजाबाई ह्या मोठ्या बिमाखात सगळ्यांना सांगत असतात, तर गावकऱ्यांनी आजचा ह्यो दरबार भरवण्यात आलेला आहे, कारण आमच्या सुनबाई म्हणजेच रांगडे पाटलांच्या सुनबाई आणि अख्ख्या गावाच्या लाडक्या कृष्णावरती ह्या माणसानं हल्ला घडवून आणलेला आहे, तो सुद्धा जीव घेणा। आता आमच्या लेकानं त्यांना वाचवलं आहे, पण हे जे काही त्यानं केलं आहे ह्या गोष्टीची त्याला लोकांसमोर म्हणजे कबुली देता यावी, यासाठी आम्ही या गुन्हेगाराला इथं तुमच्यासमोर हजर केलं आहे। काय रे, तुला तुझा गुन्हा कबूल आहे का? त्याबरोबर मग लगेचच त्या बिचाऱ्या काकांना आठवायला लागतं की जयकांत त्यांना म्हणाला होता की तू आमच्या वहिनीसाहेबांना कशापायी किडनॅप केलंस, कशापायी त्यांना जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला असा। त्यावर तो म्हणत असतो की अहो काय बोलताय हे जयकांत शेठ तुम्ही, मी असं कशापायी करीन? आणि कृष्णाला आणि म्या जमिनीत गाडीन? अहो नाही हो जयकांत शेठ, नाही। अहो कृष्णा तर मला माझी लेकीसारखी आहे, मी हे सगळं कशासाठी करीन? मी नाही केलेलं असलं काही बी। त्यावर जयकांत म्हणत असतो, मला नाही सांगायचं हे सगळं तू। इतक्या त्या ठिकाणी बाळजाबाई आल्या होत्या, मग ते बिचारे बाळजाबाईंना म्हणत होते, ओ बाळजाबाई, अहो बघा की जयकांत शेठ माझ्यावर काय कसले आरोप करतायत, अहो मी तसलं काय बी केलेलं नाही, मी खरं बोलायलो। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला जयकांत हा बाळजाबाईंकडे बघून हसत असतो, तर ते काका म्हणत असतात, बाळजाबाई अहो तुम्ही तरी सांगा की मी हे सगळं कशापायी करीन? अहो कृष्ण मला माझ्या लेकीसारखी आहे, मी तिच्या बाबतीत असला विचार बी नाही करू शकत, मी खरं बोलायलो। त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, तुझी सगळी जमीन आमच्याकडं घाण आहे ना व, आणि जर आम्ही व्याजाचे दर वाढवले तर तुला मुद्दल तर फेडताच यायची नाही, आणि व्याजातच बुडून जाशील तू, मग तुझी जमीन आम्हाला तुझ्याकडनं हिसकावावी लागेल। आणि तुझी पोरगी ती तर पुण्याला शिकायला आहे ना व, बापरे, जर तिकडं तिचं काही बरं वाईट झालं तर? त्याबरोबर आता ते काका बिचारे घाबरतात, तर बाळजाबाई म्हणतात, छोटासा आळ आहे, घेऊन टाक अंगावर। बाळजाबाईंना ते म्हणतात, अहो बाळजाबाई पण हे समजा कशापायी? त्यावर बाळजाबाई म्हणतात, मी म्हणालो ना व म्हणून, समजलं? ह्यो आळ तू स्वतःच्या अंगावर घ्यायचा। त्यावर ते काका म्हणतात, अहो पण कृष्णा मला माझ्या पोरीप्रमाणे आहे, मी कशापायी तिच्या बाबतीत ह्यो विचार? त्याबरोबर बाळजाबाई आता स्क्रूड्रायव्हर घेतात आणि आता त्या काकांच्या डोळ्यावरती धरतात जोरात, त्यांचे केस मागून पकडतात आणि म्हणत असतात, बाळजा म्हणाली म्हणजे म्हणाली, बाळजाचा शब्द शेवटलं ना, माझ्या मुरं बोलायचं नाही, सांगितलंय ना तेवढं गुपचूप करायचं, ह्यो आळ तू तुझ्यावर घ्यायचा, कळलं? त्याबरोबर लगेचच आता ते काका म्हणतात, ठीक आहे बाळजाबाई, म्या माझा गुन्हा कबूल करतो, म्या केला कृष्णावर जीव घेणं हल्ला, खरंच म्या केला कृष्णावर जीव घेणं हल्ला। त्याबरोबर मग बाळजाबाई म्हणतात, आता कसं जयकांत, एक काम कर, रात्रभर याची चांगली खातिरदारी कर, नाही म्हणजे उद्याच्याला काही गडबड होता कामा नाही ना याच्याकडनं, म्हणून
त्याबरोबर लगेचच जयकांत म्हणतो, हो काकीसाहेब, तुम्ही काही काळजी करूच नका, मी याची बरोबर खातिरदारी करतो. इतकी खातिरदारी करतो ना की ह्यानी उद्या काही गोंधळ घालायला नको, ते पण अति प्रचंड वेगानं. मग त्या बिचाऱ्या काकांना ते सगळं आठवतं आणि ते कबूल करतात की हो, मी कबूल करतो की मीच कृष्णावरती जीवघेणा हल्ला केला, मीच मुद्दाम हे सगळं केलं, ते सुद्धा जमिनीच्या तुकड्यावरनं. मला जमीन हवी होती आणि म्हणून जमिनीसाठी. त्याबरोबर हे सगळं ऐकून कृष्णाला खूपच जास्त दुःख होत असतं, कारण तिला तर माहिती आहे की काकांनी काहीही केलेलं नाही आहे, काकांची काही चूक नाही आहे. बाळजाबाई म्हणत असतात, तर गावकऱ्यांनो, तुम्हा सगळ्यांच्या समोर ह्यानं स्वतःचा गुन्हा कबूल केलेला आहे, मग आता न्याय तर व्हायला पाहिजे. त्याबरोबर गावातली लोक घोषणाबाजी करतात, होय होय न्याय तर मिळायलाच पाहिजे, होय होय न्याय तर मिळालंच पाहिजे. त्यावर लगेचच बाळजाबाई म्हणतात की पण आम्ही कायद्याने चालणारी व्यक्ती आहोत, कायद्यानं न्याय निवाडा व्हावा ही आमची इच्छा आहे. गणपत भाऊजी, पोलिसांना बोलवा. त्याबरोबर गणपत म्हणतो, बाळजाबाई, पोलिसांनी मी आधीच सांगितलं होतं, पोलीस येतच असतात. त्याबरोबर त्या ठिकाणी पोलीस आलेले असतात. बाळजाबाई पोलिसांना सांगू लागतात, इन्स्पेक्टर साहेब, ह्या नराधमानं आमच्या घरच्या सुनबाईंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या जीवावर उठला येऊ, त्यामुळं काय बी झालं तरी ह्याला जादाच्या जादा शिक्षा व्हायला पाहिजे. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना सांगतात, अटक करा यांना. त्याबरोबर आता त्या काकांना पोलीस घेऊन निघून जातात. सगळेजण बाळजाबाईंच्या नावाने घोषणाबाजी करतात, बाळजाबाई जिंदाबाद, बाळजाबाई जिंदाबाद. तर इकडे कृष्णा मनातनं खूप दुःखी असते. ती म्हणत असते, काका, आज तुम्हासने तुम्ही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ह्या बाळजाबाईंमुळं भोगावी लागते, पर म्या तुम्हासनी शबूत देतो, देव्याईची शपथ घेऊन सांगतो, म्या तुम्हासनी न्याय जरूर मिळवून देणार. त्यानंतर इकडे कृष्णा एकटीच उभी असते, ती रडत असते. तिला वाटत असतं की खरंच बाळजाबाई किती खालच्या पातळीला जाऊन वागू शकतात, म्हणजे आज त्या काकांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा त्यांनी त्यांना दिली. गुन्हा केलाय कुणी आणि शिक्षा भोगायलाय कोण. त्याबरोबर त्या ठिकाणी अढळराव आलेले असतात. अढळराव कृष्णाला म्हणतात, सुनबाई. त्याबरोबर कृष्णा आता अढळरावांना सांगू लागते, थोरले सरकार, अहो मी खरं बोलायलो आहे, मी सांगायलोय नवं, त्या काकांनी तसलं काय बी केलेलं नाही. अहो त्यांच्या मनात असा विचार येणं शक्यच नाही. अहो ते मला मुलगी मानतात, माझ्याचबद्दल काय, गावातल्या कुठल्या बी माणसाबद्दल ते ह्यो असला वंगाळ आणि चुकीचा वाईट विचार करणं शक्य नाही. हे समजा बाळजाबाईंनी केलं होतं. आणि त्याबरोबर अढळराव म्हणत असतात, हो सुनबाई, अहो आम्हाला सगळं माहिती आहे, पण शांत व्हा, आता रडून ह्या समद्यावरती पर्याय निघणार नाही. त्यावर कृष्णा ही अढळरावांना म्हणते, आबा. त्याबरोबर अढळराव म्हणतात की आपल्याला त्या बाळजाचा खरा चेहरा दुष्यंतासमोर आणावा लागेल. त्यावर कृष्णा म्हणते, आबा, मी त्या दिवशीच दुष्यंत सरकारसनी सगळं सांगून टाकणार होतो, परतवा बाळजाबाईंनी मला धमकी दिली. आणि मग कृष्णा अढळरावांना सांगू लागते, बाळजाबाई तिला म्हणाल्या की बघ, तू इथं जाऊन दुष्यंताला सगळं खरं सांगशील आणि पुढच्या वक्ताला तुझी बहीण एखादं चुकीचं औषध घेऊ शकते, किंवा मग एखाद्या वक्ताला तुझी बहीण गच्चीवरनं पडू शकते, नाहीतर जिन्यावरनं उतरत असताना अचानक पाय घसरून पडू बी शकते की, म्हणजे काही अनर्थ घडू शकतो. मग कृष्णा म्हणू लागते, म्हणून मी घाबरलो आणि गप्पपणे बाळजाबाई ह्यो जो काही अन्याय करायलात का नाही तो सहन करायलोय थोरले सरकार, पर ह्या जे वागायल्यात ते चुकीचं वागायल्यात बघा. बाळजाबाई लई खोटे, लई. म्या माझ्या बहिणीसाठी गप्प राहिलोय, पण म्हणून म्या दुष्यंत सरकारसनी काही सांगणार नाही असं नाही, म्या त्यासनी समजा सांगूनच टाकणार आहे. त्याबरोबर मग आता इकडे अढळराव कृष्णाला सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेव पोरी, तू दुष्यंताला किती बी आणि काय बी फक्त सांगितलंच नव्हतं तर दुष्यंत तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. त्यावर कृष्णा म्हणते, म्हणजे. त्यावर अढळराव सांगतात, अगं दुष्यंतच्या डोळ्यावर ना त्या बाळजाच्या प्रेमाची पट्टी बांधलेली आहे गेली 26 वर्ष, आणि त्यामुळं तो तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यावर कृष्णा म्हणते, हां बरोबरच आहे, म्हणजे त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, तुम्हासनी जे 26 वर्ष जमलं नाही ते म्या. त्याबरोबर अढळराव म्हणतात, नाही असं नाही, तू करून दावशील, तुला जमल, पण त्यासाठी पोरी तुला जरा येळ घ्यावा लागेल. दुष्यंत हा हुशार आणि शिकलेला मुलगा आहे, त्यामुळं तो ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा पुराव्यांवर विश्वास ठेवतो. तो स्वतः जे बघतो ते सत्य आहे असं त्याला वाटतं. त्यामुळं आता तुला एक काम करावं लागेल, बाळजाबाईच्या विरोधातले भक्कम पुरावे तुला गोळा करावे लागते आणि ते दुष्यंताच्या समोर हजर करावं लागतं. जेव्हा तू दुष्यंताला ते सगळे पुरावे दावशील का नाही, तेव्हा बघ
तेव्हा दुष्यंताला काय बी करून तुझ्यावरती विश्वास ठेवावाच लागेल आणि तो तुझ्यावरती बिनघोरपणे विश्वास ठेवल सुद्धा. समजलं? त्यामुळं आता बाळजाच्या विरोधातले पुरावे गोळा कर. त्यावर कृष्णा म्हणते, आढळराव, पण ह्या सगळ्यामध्ये दुष्यंत सरकारांच्या मनातनं ममतेवरती जो विश्वास आहे तो उडून जाईल, त्याचं काय करायचं? त्याबरोबर आढळराव म्हणतात, कृष्णे, ते तर आपल्याला करावंच लागणार आहे. नाही, जर त्याच्या ह्या देवीसारख्या तो पुसतोय त्या आईच्या मागं केवढी मोठी कैदाशीन दडली हे जर त्याला कळून दाखवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हे सगळं करावंच लागणार. आपल्याकडं पर्याय नाही आहे पुरी. त्याबरोबर पुढं आढळराव म्हणतात, आणि तू तुझा विचार कर की, विचार कर तुझा. जेव्हा तुला ह्या बाळजाचं खरं रूप कळालं होतं तेव्हा तुला केवढा मोठा धक्का बसला होता, तुला केवढा त्रास झाला होता. मग जर दुष्यंतासमोर खरं रूप यायचं असेल का नाही त्या बाळजाचं, तर त्याला बी त्रास भोगावाच लागेल. त्यावर कृष्णा म्हणत असते, पण थोरले सरकार, म्या तुम्हासने देवी आईची आणि आपल्या काळ्या मातीची आण घेऊन सांगतो, काय बी झालं तरी म्या दुष्यंत सरकारांसमोर बाळजाबाईंचा खरा चेहरा तर आणणारच, पण त्याबरोबर म्या दुष्यंत सरकारांनी एकलं बी नाही सोडणार. त्याबरोबर आढळराव म्हणतात, तू त्याला एकलं नाहीच पडू देणार याची मला खात्री आहे. बरं, आता डोळे पुसा. रडणं तुम्हाला शोभत नाही सुनबाई. आणि उद्या आपल्या संस्कृतीचा वर्षाच्या पहिल्या सुरुवातीचा पहिला सण आहे. तुमच्या लग्नानंतरची ही पहिली संक्रांत आहे. उद्या आपल्या संस्कृतीचा सण आहे. त्यामुळं उद्याचा सण ह्यो अगदी छान आणि थाटामाटात साजरा झाला पाहिजे. कळलं ना व? त्यामुळं आता डोळे पुसा. त्याबरोबर लगेचच कृष्णा ही डोळे वगैरे पुसून घेते. तर इकडे आता बाळजाबाईंनी एक काळ्या रंगाची साडी काढलेली असते. आता कृष्णा तिकडे येते. आता बाळजाबाईंना ती विचारते, बोलवलं? त्यावर बाळजाबाई तिच्यासमोर काळ्या रंगाची साडी धरतात आणि म्हणतात, होय, साडी द्यायसाठी बोलवलं. त्यावर कृष्णा म्हणते, साडी? त्यावर बाळजाबाई म्हणतात, हो, उद्या लग्नानंतरची तुझी पहिली संक्रांत आहे ना व. गावातल्या लोकांनी उगाच चर्चा करायला नको. रांगडे पाटलांच्या सुनेची पहिली संक्रांत आणि बाळजाबाईंनी तिला काय बी दिलं नाही अशी चर्चा, म्हणून ही साडी द्यायलो. म्हणजे खरं बघायला गेलं तर ही खानदानी साडी आहे, रांगडे पाटलांच्या घराण्याची, रितभात म्हणून द्यायची असते. पर तू काय आता रितभात समजू नको, तू दान समज. तसं बी काय आहे ना, सणासुदीच्या दिवसात आम्ही गोरगरिबांनी वस्तुदान करतच असतो. मग असं समज की तुला बी आम्ही हे दान करायलो. काय घे, साडी घे की. आणि मग त्या कृष्णाला ती साडी देऊ करत असतात आणि म्हणत असतात, रीतीभाती तू समजू नको, हां, दान म्हणून घे, दान. त्याबरोबर कृष्णा लगेचच म्हणते, दानाचं राहू द्या हो, पर तुमच्या तोंडून रीतभात ह्यो शब्द शोभत नाही. तुमच्या तोंडून फक्त लोकांना मारायचं कसं, लोकांवर आळ कसे टाकायचे, लोकांना त्रास कसा होईल, लोकांना नुकसान कसं होईल, एवढंच गोष्टी शोभून दिसतात. हे म्हणजे सण वार रीती भाती परंपरा हे समजा तुमच्या तोंडात नाही हो शोभत. आणि म्हणाल की दान करण्याचं, तर नाही, दान पण तुम्ही नाही करू शकत. समजलं ना व? आणि उद्या सणसुद्धा आहे. उद्याचा दिवस तरी कमीत कमी चांगला विचार करा, चांगलं बोला. बाळजाबाई म्हणतात, तुला या घरातनं बाहेर काढणं याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट माझ्या आयुष्यात दुसरी कोणती बी नाही सध्या. समजलं ना व? त्यावर कृष्णा म्हणते, तसं असलं तर मग हे तुमचं सपान ह्या जन्मात तरी पुरं व्हायचं नाही. बाळजाबाई म्हणू लागतात की ते बघू की, पर तुला ह्या घरातनं म्या फेकून देणारच बाहेर उकळून, हे माझं सपान आहे आणि म्या पुरं करणारच. त्यावर कृष्णा म्हणत असते, अच्छा. त्यावर बाळजाबाई म्हणतात, होय, ह्या येळची संक्रांत म्या लई जोरात आणि जोमात साजरा करणार आहे, कारण ती संक्रांत तुझ्या आयुष्यावर यायला पाहिजे असं आम्हासनी वाटतंय. त्यावर मग कृष्णा म्हणते, होय काय? मग बाळजाबाई, एक गोष्ट तुम्ही बी ध्यानात ठेवा, नाही, जर तुम्ही माझ्यावर संक्रांत आणलीत की नाही तर मी बी तुमच्यावर किंक्रांत आणीन, एवढं विसरू नका. आता कृष्णाने हे असं बोलल्यावर मग मात्र बाळजाबाईंना आश्चर्यच वाटतं की कृष्णा असं कसं काय बोलली. मग कृष्णा ही बाळजाबाईंच्या हातातली साडी घेते आणि थेट तिकडनं निघून जाऊ लागते. आता मात्र बाळजाबाईंना पहिल्यांदाच कोणीतरी हे असं इतकं सडेतोड उत्तर दिलेलं असतं आणि त्यामुळे बाळजाबाई ह्यासुद्धा थक्क झालेल्या असतात आणि निघून जात असलेल्या कृष्णाकडे त्या बघत असतात. आता कृष्णा तिकडनं गेल्यावर इकडे बाळजाबाई ह्या मनातल्या मनात हसत असतात की ही पोरगी माझं काही एक बिघडू शकत नाही. त्यानंतर आता आपण पाहतो की कृष्णाने तिळाचे लाडू करायला घेतलेले असतात आणि रात्री ती लाडू बनवत
रमत असते. दुष्यंत तिकडे येतो आणि तिला विचारतो, कृष्णा काय गं हे काय करतेस तू? नाही म्हणजे एवढी रात्र झाली आता आणि अजूनही तू किचनमध्ये आहेस? त्यावर कृष्णा म्हणते हो मग. त्यावर दुष्यंत म्हणतो काही स्पेशल आहे का उद्या? त्यावर कृष्णा म्हणते अहो काही नाही, लई स्पेशल आहे उद्या. अहो उद्या मकर संक्रांत नाही का, पहिला सण आहे उद्या वर्षाचा. उद्या मस्तपैकी तिळगुळ खायचे, गोड गोड पतंग उडवायच्या, मज्जाच मज्जा करायची बघा दुष्यंत सरकार. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो अय्या हो की मी विसरलोच होतो, बाय द वे कृष्णा म्हणजे तू तिळगुळ बनवतेस तर सो मग तुला माझी काही हेल्प हवी आहे का त्यासाठी? त्यावर कृष्णा म्हणते तुम्ही आणि मदत करणार होय? त्यावर दुष्यंत म्हणतो हे बघा मी नीट विचारले. त्यावर कृष्णा म्हणते बरं बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही तिकडं गुळ कापा, गुळ ठेवला आहे बघा. त्याबरोबर मग दुष्यंत आता गुळ घेतो चिरायला. कृष्णा म्हणत असते अहो जमलं की? त्यावर दुष्यंत म्हणतो जमलं की म्हणजे मला येतच होतं. त्यावर कृष्णा म्हणते बरोबर आता कापा चटाचटा. मग दुष्यंत गुळ कापतो, कृष्णा छान तीळ भाजून घेते. दुष्यंत म्हणतो वा मग वास येतोय ग, मस्त वाटतंय अगदी. त्याबरोबर मग कृष्णा म्हणते वाटतंय ना व. बरं दुष्यंत सरकार आता हे तीळ ह्याचे तसे काढून घ्यायचे बघा परातीत. आणि मग पुढं ती म्हणते आता हे तूप घातलं मी कढईमध्ये, आता तुम्ही एक काम करा ह्यो गुळ टाका याच्यामध्ये. मग दुष्यंत सगळा गुळ उचलतो आणि कढईत लोटतो. आता कृष्णा त्या गुळाचा छान पाक बनवायला घेते. दुष्यंत म्हणतोय कृष्णा मला पण दे ना, मला पण करायचं आहे. मग कृष्णा दुष्यंतला देते. दुष्यंत हलवतो आणि म्हणतो नाही मला नाही जमत आहे, चिकट आहे, तूच कर. मग कृष्णा करते. त्यानंतर ते तीळ त्याच्यामध्ये ते दुष्यंतला टाकायला लावते. आता छान तिळाचं आणि गुळाचं एकरूप मिश्रण तयार झालेलं असतं. मग ते ती लोक प्लेटमध्ये काढून घेतात. दुष्यंत त्याला हात लावायला जात असतो. कृष्णा म्हणते अहो दुष्यंत सरकार काय करताय, हात भाजल की तुमचा, हे बघा हे असं नाही, हे असं असं म्हणत कृष्णा आता स्वतः गरम सारणाला हात लावते आणि त्याबरोबर आता कृष्णाचा हात भाजतो. कृष्णाचा हात दुष्यंत फुकू लागतो आणि म्हणत असतो काय गं कृष्णा दुसऱ्याला भाजेल असं सांगतेस आणि स्वतःच मात्र लक्ष देत नाही, याला काय अर्थ आहे? बघू बरं. कृष्णा म्हणते नाही नाही मला एवढं काही झालेलं नाही, मॅ ठीक आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो कशी गं तू अशी कृष्णा, म्हणजे स्वतःच्या हाताला एवढं भाजलं आहे ते तू म्हणतेस ठीक आहे, म्हणजे आली मोठी शेफ. त्यावर कृष्णा म्हणते अहो तेच करत होतो. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो काय? त्यावर कृष्णा म्हणते सेफ करत होतो की वाचवत होतो मी स्वतःला. त्यावर दुष्यंत म्हणतो कृष्णा मी म्हणतोय ते शेफ, तू म्हणतेस ते सेफ, वेगळं वेगळं आहे गं शेफ आणि सेफ. मी जेवण बनवणाऱ्या लोकांबद्दल बोलतोय, कळलं का? त्यावर कृष्णा म्हणते आपण एक काम करत जाऊ आपण ना. त्यावर दुष्यंत म्हणतो आपण काहीच नको बोलूया, आपण आहे ना आता तिळगुळ वळूया काय घे. मग दुष्यंत आणि कृष्णा दोघंजणं लाडू वळायला सुरुवात करतात. इतक्यात पूजेच्या औषधाची वेळ झालेली असते. त्यामुळे मग दुष्यंत पूजाला औषध देण्यासाठी तिकडे चाललेला असतो. कृष्णा एकटी लाडू वळते. त्यानंतर इकडे पुढील भागात पूजा ही दुष्यंतच्या खूप जास्त अंगचटीला येत असते आणि मग कृष्णा तिकडे येते आणि कृष्णा पूजाच्या एक संसार लावून मुस्काटात लगावून देते. तर दुष्यंतसुद्धा पूजाला ओरडलेला असतो. पूजा आता रडत बसलेली असते आणि इतक्यात त्या ठिकाणी जयकांत बाळजाबाई सगळेच आलेले असतात. तर पूजा आता रडत असते, म्हणत असते मला सोडून गेलाय तो, सोडून गेला मला माझा जो सोडून गेला. त्यावेळी मग कृष्णा ही पूजाला म्हणते पूजे शांत हो, अगं रडू नकोस, तू जो कोणी पोरगा आहे का नाही जो तुला सोडून गेलाय बघ म्या त्याला नक्की शोधून काढणार, माफ नाही करणार म्या त्याला तुझ्या पायांजवळ आणून टाकणार, खरंच लक्षात ठेव, म्या आहे नवं, म्या त्याला कुठनं बी उडकून काढणार. त्याबरोबर मग पूजा ही गप्प बसते. त्याबरोबर इकडे बाळजाबाई ह्या मात्र हसत असतात गालातल्या गालात. तर इकडे कृष्णा ठरवते की तो पोरगा कुठं बी असू दे त्याला म्या हुडकणार म्हणजे हुडकणारच. त्याबरोबर आता दुसरीकडे दुष्यंत हा एकटाच खोलीत गेलेला असतो. तर इकडे कृष्णाने पूजाला अगदी उराजवळ घट्ट पकडलेलं असतं, ती तिला धीर देत असते. तर दुष्यंत खोलीत ठरवतो की बास, कृष्णापासून आता लपवाछपवी खूप झाली, आता मी कृष्णाला सगळं सत्य सांगून टाकणार आहे. माझं आणि पूजाचं नातं मी कृष्णाला सांगणारच. उद्याच्या संक्रांतीलाच मी हे सगळं संपवणार, उद्याच कृष्णाला सगळं खरं सांगतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. धन्यवाद.